वायकरांच्या विजयाचा वाद आता उफाळून आलेला आहे। वादावर निवडणूक अधिकाऱ्यांनी आता स्पष्टीकरण दिलं असून निकाल जाहीर होईपर्यंत कुणीही आक्षेप घेतला नव्हता। निकालानंतर गोंधळ झालाच नव्हता असं निवडणूक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। सीसीटीव्ही बंदिस्त असल्यामुळे त्याबद्दल बोलू शकत नाही। सीसीटीव्हीच्या मागणीसंदर्भात उत्तर देणं निवडणूक अधिकाऱ्यांनी टाळलेलं आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। अमोल कीर्तीकर आणि रवींद्र वायकर यांच्या विजयाचा हा मोठा वाद निर्माण झालाय आणि या वादाच्या संदर्भात आता निवडणूक अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण देखील समोर आलंय। निकाल जाहीर होईपर्यंत कुणीही आक्षेप घेतला नव्हता। निकालानंतर गोंधळ झालाच नव्हता असा दावा आता निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेला आहे। मी मतमोजणी संपल्यानंतर त्यांनी माझा निकाल जो जाहीर झाला तो 7:53:20 असा मी जाहीर केला आणि जो कीर्तिकर साहेबांचा अर्ज आहे तो 8:06 आलेला आहे। आणि सकाळी मी जसं म्हणलं की 5 वाजेपासून म्हणजे साधारणपणे 8 वाजेपासूनच आम्ही 128ची जी शपथ देतो तेव्हापासून तर निकाल जाहीर होईपर्यंत कुणीही कुठल्याही प्रकारची हरकत घेतलेली नव्हती किंवा आक्षेपही घेतलेला नव्हता। पण त्या आक्षेपानंतर जो कीर्तिकरांचा आक्षेप होता त्यानंतर गोंधळ झाला, त्या आक्षेपानंतर तुम्ही त्याचं कॉग्निझन्स घेतलं नाही का? मुळात गोंधळ झाला हेच म्हणणं चुकीचं आहे। आता सीसीटीव्ही बंदिस्त आहे त्याच्यामुळे आपण त्याच्याबद्दल बोलू शकत नाही। जी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला ती प्रोसिजर अत्यंत शांतपणे त्या हॉलमध्ये पार पडली। कुठल्याही प्रकारचा गोंधळ तिथं नव्हता। त्यांना मी तरतूद समजावून सांगितली की तुम्ही निकाल जाहीर झालेला आहे, त्याच्यानंतर तुम्ही ही हरकत दिलेली आहे, त्याच्यामुळे मला त्याचं कुठल्याही स्पीकिंग ऑर्डर देण्याची काही तरतूद नाही आहे। मी असं हरकत नव्हती। देयर इज नो प्रोव्हिजन अशी आहे की मी फायनल निकाल जाहीर केल्यानंतर 2 मिनिट साधारणपणे थांबायचं असतं। 2 मिनिटं होती, मी 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ थांबले होते। नाही पण हरकत घ्यायला लागते ना। त्यांचे स्टेटमेंट्स असे होते की आम्हाला तुमच्या प्रोसिजर बरोबर काही प्रॉब्लेम नाही आहे। आम्हाला मी त्यांना विचारलं की कुठल्या विधानसभेच्या बद्दल तुम्हाला एखाद्या मतदारसंघात काही इश्यू वाटतोय का, एखाद्या काउंटिंग स्टेशनवर इश्यू वाटतोय का, कुठल्या पोलिंग स्टेशनवर। ते म्हणले नाही, आम्हाला काही तसा प्रश्न नाही आहे, फक्त आमच्या काउंटिंग एजंट्सनी जी बेरीज केली आहे त्याच्यात काहीतरी फरक वाटतोय। आता त्यांच्या काउंटिंग एजंटनी काय बेरीज केली त्याच्याबद्दल मी ते तर आता आज किती दिवस झाले जवळजवळ आतापर्यंत त्यांनी व्यवस्थित बेरीज केलेली असेल आणि असते तर ते शांत बसले नसते। शाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।